नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द ग्रेट स्टोरी या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा आपला चौथा पॉडकास्ट आहे. रामायण आणि प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न होत असतात आणि या प्रश्नांची खरी आणि नेमकी उत्तरं आपण सगळ्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न करतो. पण ही उत्तरं शोधायला त्या विषयावर, त्या कथेवर एक सखोल अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. आजचे आपले गेस्ट श्री इंद्रनील बंकापुरे हे एक इंडॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांचा भारतीय इतिहासावर, या ग्रंथांवर सखोल अभ्यास आहे. त्यांच्याबरोबरच्या डिस्कशनमध्ये आज आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि काही अशा गोष्टी लक्षात येतील किंवा अशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील ज्या आपल्याला ह्या आधी माहिती नव्हत्या. चला तर बघूया आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात का आणि एन्जॉय करूया आजचा पॉडकास्ट. तर आज द ग्रेट स्टोरी या पॉडकास्टचा आपला चौथा एपिसोड आहे आणि आजचा टॉपिक हा एकदम इंटरेस्टिंग आणि आपल्या सगळ्यांच्या जवळचा टॉपिक आहे. या भारताच्या इतिहासामधील सगळ्यात प्रसिद्ध कथा किंवा सगळ्यात जास्त सांगितली गेलेली कथा रामायणाची कथा आपण म्हणतो. तर रामायणाची कथा काय आहे तुमच्यासाठी? बेसिकली थँक्यू परत एकदा मला या पॉडकास्टवरती इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि खूप छान वाटते की हा विषय घेऊन याच्यामध्ये काम कोणीतरी करते, कारण की खूप वेगळ्या पद्धतीनं, खूप वेगळ्या प्रकारांमध्ये या कथेवरती काम चालू आहे. आणि रामायणाच्या बाबतीमध्ये तू विचारलंस मला तर खूप हृदयाच्या जवळची गोष्ट ही सगळ्यांच्याच आहे, बरोबर, वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. आणि मला विचारशील रामायण काय आहे, तर मला असं वाटतं की रामायण हे संपूर्ण भारतीय हिंदुत्वाच्या किंवा भारतीय धार्मिक परंपरेचं जे काही नेतृत्व करणारं काव्य आहे, नेतृत्व करणारं लिटरेचर आहे, नेतृत्व करणारा इतिहास आहे, तो इतिहास म्हणजे रामायण. आणि तो खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आजपर्यंत आपल्या समोर आलेला आहे. काही हजार वर्षांपासून तो आपल्या समोर आलेला आहे. तर माझ्यासाठी रामायण हे भारतीय समाजमनाचं प्रतिबिंब म्हणून आपल्यासमोर येतं. आणि असं आहे की आपल्याला ह्या गोष्टी जशा पिक्चरमधून दिसतात किंवा सिरियलमधून दिसतात तशाच त्या आपल्या आईने, आजीने, आजोबांनी पण आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर ह्या गोष्टीचा ओरिजिन कुठे झाला, म्हणजे ॲक्च्युली ही गोष्ट पहिल्यांदा कुठे सांगितली गेली किंवा कोणी लिहिली? ती कथा फार इंटरेस्टिंग आणि छान आहे बरं का. म्हणजे रामायण घडून गेला असेल त्यानंतरची ही गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये ते सगळं घडलं, रामराज्य सुरू आहे आणि त्या सगळ्या कालखंडामध्ये वाल्मिकी ऋषी हे आपल्या आश्रमामध्ये बसलेले आहेत. ओके. आणि त्यांच्या शिष्यांबरोबर बसले, त्यांना काहीतरी सांगतायत आणि तेवढ्यात तिथे नारद मुनींचं आगमन झालं. नारद मुनींचं आगमन झाल्यावरती त्यांच्यामध्ये थोड्या चर्चा चालू झाल्या. त्याच्यावरून राजधर्म, राजा या विषय हे सगळे निघाले. आणि वाल्मिकींनी बोलता बोलता त्यांना 16 अशा नेतृत्व शैलींचं यादी सांगितली की बाबा रे, की अशा प्रकारच्या गोष्टी की ज्या एका राजामध्ये हव्यातच किंवा एका राज्य पालन करणाऱ्या नेतृत्वामध्ये हव्यात, उत्तम नेतृत्वामध्ये हव्यात. तर या अशा सगळ्या क्वालिटीज असणारा असा कोणी आहे का, असा प्रश्न हा वाल्मिकींनी नारद मुनींना विचारला. आणि नारद मुनींना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हो, म्हणजे अयोध्येचं राज्य करणारा जो राजा आहे भगवान श्रीराम आहे, तर तो या सगळ्या क्वालिटीजवरती ठरणारा राजा म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. आणि मग त्यांनी त्याची थोडी कथा ही वाल्मिकींना सांगितली आणि ते सगळं त्या ठिकाणी घडलं आणि तो विषय तिथे संपला. नारद मुनी निघून गेले. त्यानंतर ती कथा पुढे अजून एक्सटेंड होते की काही दिवसांनंतर तिथं असलेल्या नदीच्या काठी हे वाल्मिकी पूजेसाठी म्हणून गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की 2 सुंदर पक्षी हे तिथे उडतायत आणि ते एन्जॉय करत होते की छान तो अनुभव त्या ठिकाणी घेत होते. आणि तेवढ्यात कुठल्या तरी शिकाऱ्यानं त्यातल्या पुरुष पक्षाला
मारलं म्हटल्यानंतर तो खाली पडला आणि ती जी पक्षी होती म्हणजे ती जोडी फिमेल जी होती तर तिनं खूप मोठ्यानं काय म्हणतात त्याला की ते दुःख व्यक्त करायला चालू केलं आणि तो जो प्रसंग आहे ना तो प्रसंग वाल्मिकींच्या डोक्यामध्ये तो घट्ट बसला की अरे हे दुःख किंवा ते जो आनंद अनुभवत होते तो पटकन कुठेतरी त्या क्षणी ब्रेक झाला आणि ते झाल्यानंतर एकदमच त्यांच्या ह्याच्यातून एक श्लोक एक रचना की ते दुःख व्यक्त करणारी जी रचना आहे ती त्यांच्या तोंडातून बाहेर पडली. आपोआपच ते आतून आलं आणि ते काव्य आलं ज्याला आपण छंदात्मक काव्य रचना म्हणतो. बरोबर. तर तशा प्रकारची काव्य रचना ही त्या प्रसंगामधून त्यांच्या समोर त्या ठिकाणी आली आणि त्या दुःखाच्या क्षणी सुद्धा त्यांच्या लक्षात आलं की अशा प्रकारची रचना आपण याच्या आधी कधी केलेली नाहीये. आणि मग असं म्हणतात की ते त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या रचनेच्या प्रोसेसमध्ये साक्षात ब्रह्मदेव हे त्यांच्या समोर आले आणि त्यांनी सांगितले की उत्तम छंदात्मक रचना जी काव्याची जी रचना आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही रामकथा लिहा, रामकथा रचा. आपण लिहा शक्यतो म्हणायला नको कारण की आपल्याकडे मौखिक परंपरा ही आधीपासून आहे. रामायण लिहिलं गेल्यानंतर आधी सांगितलं गेलं त्यामुळे मग ती रचना तुम्ही त्या पद्धतीनं तिकडे करा आणि मग ती सगळी रामकथा समजून घेऊन हे करून मग त्याची ती पूर्ण छंदात्मक रचना करून त्याचे 24,000 श्लोक त्या ठिकाणी तयार केले गेले. आता हे पण या बॅकग्राऊंडला पण एक सुंदर कथा आपल्याला बघायला मिळते बरं का. म्हणजे मागच्या काही हजार वर्षांमध्ये हे रामायण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून खूप वेगवेगळ्या अँगल्सने आपल्या समोर आले बरं का. म्हणजे वाल्मिकींनी सांगितलेलं 24,000 श्लोकांचं रामायण तो एक भाग त्याच्यामध्ये आलाच पण त्याचे एवढे वेगवेगळे व्हेरिएशन्स तयार झाले. तामिळनाडूमध्ये वेगळं तयार झालं, कर्नाटकात वेगळं तयार झालं, उत्तरेमध्ये पुढच्या काळामध्ये तुलसीदासांनी लिहिलेलं तुलसी रामायण हे वेगळं तयार झालं, इंडोनेशियामध्ये एक वेगळं रामायण त्या ठिकाणी तयार झालं आणि त्याच्यामध्ये मग सुवर्णद्वीपचा एरिया परत ते सगळं वेगळं त्याच्यामध्ये येतं की तो जो सुग्रीव जो होता त्याचं ती कथा त्याच्या अनुषंगानं मग पुढे येते की त्यानं पाठवलेली ती लोक ही काही त्या ठिकाणी थांबली आणि आजही इंडोनेशियामध्ये राहणारी लोक ही स्वतःला त्या सुग्रीवानं पाठवलेल्या वानर क्लॅनचा भाग म्हणून स्वतःला मानतात. ते त्या ठिकाणी आहे. आज इंडोनेशियाचं ऑफिशियल बुक हे रामायण म्हणून त्यांनी स्वीकार केलं गेले. आज तिथला राजा हा स्वतःला अजूनही त्या कुलाचा वंशज म्हणून स्वीकारतो. तर एवढ्या डीपली रुटेड आहेत हे कुठेतरी दिसतं. बरं हे झालं ते आपल्या डे टू डे आयुष्यात आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आता रामायण सिरियल तयार झाली. कोविडमध्ये ती वेगळ्या पद्धतीनं म्हणजे बघितली सगळ्यांनी परत कदाचित आपण त्यावेळेला ती तेवढी बघितली नसेल तेवढी आपण आता ती लॉकडाऊन मध्ये बघितली की ती त्या पद्धतीनं रामायणाची रचना आपल्याला केली आहे. आधुनिक वाल्मिकी ज्यांना म्हणतात त्या सुधीर फडक्यांनी गीत रामायणाची जी रचना केली सुंदर म्हणजे अप्रतिम आहे. ज्या माणसाने रामायण कधी ऐकलं नाहीये किंवा त्याला माहिती नाही त्याने जर गीत रामायण एकदा ऐकलं तर त्याला पहिल्यापासून लक्षात येईल की रामायणाची कथा काय आहे. अरे फार सुंदर आहे ते. म्हणजे जे आपण नवरस म्हणतो ना ते सगळे भरून म्हणजे त्याच्यामध्ये क्रोध आहे, त्याच्यामध्ये डिस्पेअर आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये दुःख त्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं. तर सगळे रस त्याच्यामध्ये भरलेले आहेत आणि यामध्ये मग आता आदिपुरुष सारखा सिनेमा पण येऊन गेला की ज्याच्यामध्ये की नो मॅटर व्हॉट ती स्टोरी लाईन चेंज न करता किती वेगळ्या पद्धतीनं ही कथा लोकांसमोर येऊ शकते. याचबरोबर आम्ही गणात्रा नावाची लेखिका आहे तिनं अनरॅव्हल्ड रामायण नावाचं अप्रतिम पुस्तक लिहिलंय. सुंदर पुस्तक आहे. इंग्रजीमध्ये पुस्तक आहे, कदाचित आता मराठीमध्ये पण ते अवेलेबल झालं असेल. पण तिनं त्या पद्धतीनं खूप सुंदर रचना त्याची केलेली आहे. त्याच्यावरती कविता आहे, त्याच्यावरती नाटकं आहे, त्याच्यावरती पथनाट्य आहेत, त्याच्यावरती सिनेमा आहे, त्याच्यावरती सिरियल आहेत, कार्टून्स त्याच्यावरती आहेत. आज इंडिया जपान टाईज इस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणून 20 वर्षापूर्वी एक अप्रतिम जपाननं कार्टून सिरीज मूवी तयार केली. ती अजूनही तितकीच फेमस आहे. एक्झॅक्टली ती तयार केली. हनुमानावरती आता आपल्याला लेजंड्स ऑफ हनुमान नावाचं कार्टून त्याच्या म्हणजे
मागची काही हजार वर्ष ही एक कथा किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला अनुभवता येऊ शकते. आणि याचं सर्वोच्च स्थान म्हणजे मंदिरांवरती जी शिल्प दिसतात. बरोबर. की एखाद्याला वाचता येत नाही, एखाद्याला लिहिता येत नाही, ठीक आहे, पण बघता येतं ना एखाद्याला त्या मंदिरात गेल्यानंतर. तर तुमची भाषा, तुमचं रीडिंग स्किल्स, तुमचं ग्रॅमॅटिकल स्किल्स हे कुठलेही याच्यामध्ये आडवे येत नाहीत. ते शिल्प थेट तुमच्या काळजाला भिडतं. तो राम त्या ठिकाणी दिसतो, सीता दिसते, तो हनुमान दिसतो, ते सेतुबंधन त्या ठिकाणी दिसतो, तो रावण युद्ध करताना दिसतो, कुंभकर्ण दिसतो. तर ते बघितल्यानंतर ते जे आहे ना, ते अख्खं रामायण तुमच्या डोळ्यासमोर येऊन जातं. तर मागच्या काही हजार वर्षांपासून रामायण हे आपल्या आयुष्याचा भाग हे राहिलंय आणि पुढची काही हजार वर्ष ते याच पद्धतीनं राहणार. कारण रामाबरोबर किंवा ह्या कथेबरोबर आपण एवढे कनेक्टेड आहोत, म्हणजे ह्या गोष्टी आपलीच गोष्ट आहे. आपल्याच रामाला आपण म्हणजे आज आपण देवाच्या ठिकाणी त्याला मानतो, सगळ्या भारतामध्ये मानतात. पण जेव्हा ते कुठल्याही पिक्चरमध्ये सीता आणि रामाचा ते बिछडतात एकमेकापासून, तेव्हा ते दुःख आपल्याला होतं. जेव्हा ती गाणी येतात किंवा राम आणि हनुमान जेव्हा भेटतो तेव्हा जो आनंद होतो, त्या गोष्टी तर म्हणजे ते वर्णन तर डोळ्यात पाणी आणणार, फार सुंदर वर्णन आहे ते. त्या आणि रामायणाचा जो पिरियड आहे म्हणजे ते साधारण किती वर्षापूर्वी घडलं असेल? एक उत्तम अभ्यासक आहेत बरं का, निलेश निळकंठ ओक. तर तो माणूस स्वतः इंजिनियर आहे. मागची 12-15 वर्ष ते या विषयावरती अभ्यास करत आहेत. आणि रामायणामध्ये ज्या पद्धतीचं वर्णन आलंय, कशाचं वर्णन, तर अवकाशामध्ये असणाऱ्या तारकांचं, तारकासमूहांचं, वेगवेगळ्या नक्षत्रांचं वर्णन ज्या पद्धतीनं आलंय, तर तशा पद्धतीनं त्या नक्षत्रांची अलाइनमेंट ही कधी झाली होती असा त्यांनी एक बॅकग्राऊंड स्टडी त्याच्यामध्ये केला आणि तो खूप उत्तम अभ्यास त्यांनी केलाय. तर त्या अनुषंगानं रामायण हे साधारण आजपासून 12 ते 14 हजार वर्ष आधी घडलं असावं आणि महाभारत हे आजपासून साधारण 5 ते 6 हजार वर्ष आधी घडलं असावं, असं एक टेंटेटिव्ह आपल्याला त्याच्यामध्ये एक अंदाज बांधता येतो. पण ते घडलं होतं, तो आपला इतिहास आहे आणि त्या पद्धतीनंच त्याला स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे. अच्छा, मग रामायणाची सुरुवात मला असं विचारायचं की रामायण बऱ्यापैकी लोकांना जे डॉक्युमेंटेड आहे किंवा जे बरेच लोक आपल्या मूव्हीजमध्ये बघतात किंवा ते जास्त करून वनवासाशी निगडीत आहे, म्हणजे जो वनवासातला भाग आहे. पण ॲक्च्युअल रामायणाची कथा कुठे सुरू झाली? ॲक्च्युअल रामायणाची कथा ही 2 पद्धतीनं आपल्याला ह्याच्याकडे बघावं लागतं बरं का. की एक तर रावण या दृष्टिकोनातून आपल्याला रामायणाची कथा एक बघावी लागते आणि त्याची सुरुवात पण खूप आधी आहे. म्हणजे रामाचा जन्मही झाला नव्हता, कुठेही तो पिक्चरमध्येही नव्हता. त्यावेळेला एकदा कैलास पर्वताच्या इथे हा रावण त्या ठिकाणी, रावणाचं एज जास्त होतं. हो, अगदी रावणाचं एज जास्त होतं. तो खूप आधीपासून या पृथ्वी तलावरती आहे रामाच्या पेक्षा. आणि त्याचं काय म्हणतात त्याला, की त्याचं अस्तित्व पण त्या पद्धतीचं आहे. आपण त्याबद्दल पुढे ते बोलूयात. पण त्याची एक पॅरलल युनिव्हर्स मधल्या ज्या कथा आहेत ना, आपण त्या पद्धतीनं थोडं याच्याकडे बघूयात. की ज्या वेळेला तो कैलास पर्वताच्या इथं गेला आणि तो एखाद्या बंगल्याच्या मालकाचा एक प्रायव्हेट एरिया असतो की ज्या ठिकाणी गेस्टला अलाउड नसतं, तो त्यांचा माझा स्वतःचा हा प्रायव्हेट टाइम घालवण्यासाठीचा तो एरिया असतो. तसा एक एरिया त्या कैलास पर्वतावरती शिव पार्वतीचा होता असं आपण समजू. आणि त्या संपूर्ण एरियाचं रक्षण करत होता तो नंदी. तर त्या ठिकाणी रावण तिथे पोचला, नंदी तिथे होता. तर नंदीनं अडवलं की तू इकडं जायचं नाहीच, आतमध्ये शिव आहेत म्हणून. आणि त्यावेळेला तो विचारतो कोण शिव? रावण विचार शिव. शेवटी नंदी हा खूप डेडिकेटेड आहे, शिवा भक्त. आणि त्याच्याकडे तशा पद्धतीच्या जबाबदारी पण आहेत. आणि तो चिडतो या ह्याच्यामध्ये, तरी तो त्याची समजूत घालतो की अरे असं करू नको. त्या ह्याच्यामध्ये रावण त्याला बोलतो की तू कसं आहे, तुझं माकडासारखं चेहरा आहे, काय आहे, असं सगळं तो त्याला बोलतो.
आणि त्यावेळेला नंदी हा रावणाला शाप देतो बरं का, की तू आत्ता मला वानरमुख म्हटलेला आहेस, तू आत्ता मला त्याच्यासारखं म्हटलेलं आहे, तर येणाऱ्या कालामध्ये अच्छा की याच वानर जमातीकडून याच वानर क्लॅनकडून तुझा संहार होईल, हे तू लक्षात ठेव. अच्छा, हे तो बोलतो. म्हणजे रामाच्या जन्माच्या आधी, खूप आधी, बरोबर, खूप आधी आपल्याला लक्षात येतं की ते रामायण लिहायला चालू झालंय किंवा ते रामायण घडायला चालू झालं. आणि हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला लक्षात येतं की दशरथ ज्या वेळेला तरुण याच्यामध्ये तो शिकारीला जातो, आणि शिकारीला श्रावण बाळाची कथाही माहिती आहे सगळ्यांना. तो शिकारीला जातो, शिकारीला गेल्यानंतर त्याला वाटतं की तिकडे कुठला तरी प्राणी आहे, आणि तो त्या श्रावण बाळाला बाण मारतो. तर तो बिचारा पाणी भरायला असतो, अंध आई वडिलांबरोबर तो तिथं राहत असतो त्या जंगलामध्ये. तर तो म्हणतो की तू फक्त माझ्या आई वडिलांना जाऊन सांग की आता मी नाहीये, तेवढं एक तू माझ्यासाठी कर म्हणून. असं म्हणून दशरथ त्याच्या आई वडिलांना भेटायला जातो. ते सांगतो की ही चूक माझ्याकडून घडली आहे आणि असं असं झालंय. आणि तो तर शेवटी एक पुत्र गेल्यानंतरचं जे दुःख आहे, वेदना, त्या वेदना होतातच त्या सगळ्या ह्याच्यात. आणि त्या वेदनेमध्येच त्या श्रावण बाळाचे जे वडील आहेत, तर ते दशरथाला शाप देऊन जातात की मी जो पुत्र शोक मी जो आज अनुभवतोय ना, त्याच पुत्र शोकानं तुझा अंत होईल. बरोबर, हे त्या श्रावण बाळाचे वडील त्याला म्हणतात. म्हणजे इथं कुठेही अजून दशरथ त्याचं लग्न झालेलं नाहीये किंवा असं कुठेही हे नाहीये, खूप आधी. हा, तर त्या सगळ्याच्या आधी आपल्याला लक्षात येतं की या दोन वेगवेगळ्या ठिकाणी राम आणि रावण एकत्र येण्यासाठीच्या काही घटना घडायला या चालू झालेल्या आपल्याला दिसतात. आणि तिथून मग हा सगळा प्रवास पुढे सुरू होतो. मग त्याच्यानंतर कौसल्यबरोबर लग्न होतं, कैकेयीबरोबर लग्न होतं, सुमित्रेबरोबर लग्न होतं. मग त्याच्यात त्याला पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून तो पुत्रकामेष्टी यज्ञ त्या ठिकाणी करतो. आणि मग 4 सुंदर अपत्य त्याला होतात. म्हणजे कौसल्याचा राम होतो, त्याच्यानंतर कैकेयीला भरत होतो, आणि सुमित्रेला 2 जुळी होतात, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. तर हा त्यांचा प्रवास चालू होतो. मग ते शिकतात आणि मग इथून ऍक्च्युअल त्या सगळ्या गोष्टी यायला चालू होतात. पण त्याच्या आधी म्हणजे श्रीराम किंवा दशरथ या सगळ्यांच्या आधी इक्ष्वाकू कुलाच्या जवळपास एक 20-25 राजांचं वर्णन त्याच्या आधी आलंय बरं का. अच्छा, हा, म्हणजे आता ते सगर पुत्र असतील, सगर नावाचा राजा असेल, भगीरथ ची कथा आपल्याला सगळ्यात, ते सगळे या कुलातले आहेत. मग रघुकुल जे म्हणतात, कारण रघुनंदन पण म्हणतो आपण श्रीरामाला, मग ते रघुकुल हे ऍक्च्युली राघव याच्यावरून आलेलं आपल्याला दिसतं की श्रीरामालाच आधीपासून राघव हा सुद्धा म्हटलं गेलं, त्यामुळे त्याचं कुल असं ते रघुकुल, अशा पद्धतीनं ते आपल्याला त्याच्यामध्ये आलेलं बघायला मिळतं. सो या सगळ्या गोष्टी खूप एकातेक आहेत. हा, की काही त्याच्या आधीच्या राजांच्या कथा आहेत, काही त्याच्यानंतरच्या राजांच्या कथा आहेत. तर त्या पद्धतीनं आपल्याला या रामायणाकडे इथे बघावं. जसं रामायणाने राम आणि रावण या युद्धाआधी बऱ्याच लोकांबरोबर भेट झाली, बरेच लोक या कथेमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. सीताहरणाच्या आधीचं रामायण, ओके, आणि सीताहरणानंतर म्हणजे वनवासाचे 2 भाग, तर ते कसे डिफाईन केले जातात किंवा काय मेन घटना आहेत दोन्हीमध्ये? ज्या वेळेला कैकेयीचं आणि दशरथाचं लग्न झालं, तर त्याच्या आधी त्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला लक्षात येते की कैकेयीला दशरथानं 2 वरदान दिली होती की तिनं तिच्या जीवाचं रक्षण केलं म्हणून. आणि तर हे सगळं खूप छान होतं बरं का. म्हणजे कैकेयीचं रामावरती असलेलं प्रेम, रामाचं कैकेयीवरती आईसारखं असलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीनं होत्या. पण आपण म्हणतो ना की काही लोकांची व्हिजन ही फार ठराविक लिमिटच्या पुढे जात नाही. तर ते आपल्याला मंथरेच्या बाबतीमध्ये बघायला मिळतं की मंथरा ही कैकेयीला लहानपणापासून सांभाळत आली होती. लग्नानंतर कैकेयी बरोबरच ती अयोध्येमध्ये आली, त्यामुळे तिच्यासाठी कैकेयी ह्याच्या पुढचं तिला काही दिसत नव्हतं. आणि मग ज्या वेळेला दशरथानं ठरवलं की बाबा रे, आता रामाला मी इथे राजा म्हणून मोठा करणार आहे आणि पुष्य नक्षत्राला मी त्याची इथे राज्याभिषेक मी त्याचा इथे करणार आहे, तर त्या सगळ्या घटनेमध्ये कैकेयीला पूर्ण तिचं माथं भडकवायचं जे काम आहे ना,
ते कुठेतरी इथं मंथरेनं केलेलं कान भरायचं जे आपण म्हणतो ते तिनं केलेलं आपल्याला बघायला मिळतं की तिला पीपल विथ द नॉट फार साईट बरोबर ते आपल्याला त्या पद्धतीमध्ये हिच्याकडे बघावं लागतं, मंथरेकडे बघावं लागतं आणि मग ती तिचे सगळे कान भरते आणि मग तिला तिच्या 2 वचनांची आठवण करून देते आणि मग ती दशरथाला बोलवते, म्हणते की बाबा रे तू आत्ताच्या आत्ता हे सगळं राज्य भरताला दे आणि रामाला वनवासाला पाठव, हे कर नाहीतर मी इथं विष पिऊन आत्महत्या करेन आणि वचन तुझं पूर्ण कर. मग तो हो म्हणतो. ते सगळं त्याच्यामध्ये पुढची ती कथा येते. ते तिकडनं बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर ते शरयू नदी क्रॉस करून सगळेजण परत चित्रकूट पर्वताच्या इथे आश्रय घेतात आणि मग आपण जर एक बर्ड आय व्ह्यूनं जर भारताकडे बघितलं तर साधारण आता उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या आहे. ओके, तिकडनं खाली आपण जसं येतो तसं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड हा जो सगळा बॉर्डर आहे तिथं कुठेतरी चित्रकूट पर्वत असेल असं आपण म्हणू. तिकडनं जसं खाली येतो तसं मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातचा थोडा भाग याला आपण दंडकारण्य म्हणू. तिकडनं खाली आल्यानंतर नाशिकच्या जवळ पंचवटीचा भाग येतो. तिकडनं खाली आल्यानंतर आत्ताचा जो दक्षिण भारत आहे तर त्याच्या कुठेतरी मध्यभागी किष्किंधा नगरी येते सुग्रीवाची बरोबर. आणि मग तिकडनं खाली आल्यानंतर जी आता लंका आहे तर ती आपण लंका अशी आपण आता म्हणतो. पण याच्यावरती सुद्धा अनेक काय म्हणतात त्याला अनेक अभ्यासकांची वेगवेगळी मतं आहेत. अनेकांना असं वाटते की आत्ताची जी लंका आहे ती त्या सागरामध्ये अजून थोडी आत असेल बरोबर, एवढ्या जवळ अजून थोडी ती लांब असेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला तो एक बर्ड आय व्ह्यूनं तो पथ आपल्याला त्या ठिकाणी बघता येतो. पूर्ण इंडियाचा ऑलमोस्ट पूर्ण इंडिया आपल्याला त्याच्या ठिकाणी दिसतो. आणि मग जो तू मुद्दा घेतलास त्याच्याकडे आपण येऊया की ते दंडकारण्यमध्ये ज्या वेळेला राहत होते त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचं ते आयुष्य त्या पद्धतीनं चालू होतं. लक्ष्मण बरोबर होता, राम सीता एकत्र होते. आणि तर आपल्याला परत लंकेमध्ये जावं लागतं बरं का यासाठी की तिकडं लंकेमध्ये गेल्यानंतर शूर्पणखा ही रावणाची बहीण आणि तिचा जो नवरा होता तर त्याचं आणि रामाचं काहीतरी भांडण होतं आणि म्हणून तो त्याला मारून टाकतो. ओके, आणि ती विडो होते, ती विधवा होते. मग तो म्हणतो की तू या माझ्या 2 भाच्यांबरोबर तू जा आणि तू दंडकारण्यामध्ये जाऊन राहा तिथं. ठीक आहे म्हणते. मग ती त्या ठिकाणी ती राहत असते आणि तिथं राहत असताना ती आता परत हे लक्षात घेतलं पाहिजे की तिचं वय ही रामापेक्षा खूप मोठं आहे बरं का. म्हणजे ते सेम एजचे नाही. तर असंच कुठेतरी भरकटत असताना तिला राम दिसतो की बाबा रे अरण्यामध्ये की हा एवढा तेजस्वी पुरुष आणि तो असा इथं आहे. आणि मग तिच्या मनामध्ये येतं की अरे हा तर माझा पती व्हायला पाहिजे बरोबर, म्हणून ती जाते त्याच्याकडे आणि म्हणते की मी असं आहे, तुम्ही कुठून आलात काय आणि इथं तुम्ही मला दिसताय. म्हणते असं आम्ही अयोध्येतून आलो, इथं आम्ही राहतोय वगैरे. तुम्ही फार तेजस्वी आहात, तर मला तुमच्याशी लग्न करायचंय. मग तो म्हणतो की माझं तर झालंय लग्न, माझी पत्नी माझ्या बरोबर आहे, त्यामुळे मी तर काय करू शकत नाही. पण माझा भाऊ आहे, त्याची पत्नी इथं नाहीये आणि तोही तेवढाच छान आहे, तर तू त्याच्याशी का नाही बोलत. मग ती म्हणते ठीक आहे, ऑप्शन तरी चेक करू. लक्ष्मणाकडे ऑब्व्हियसली लक्ष्मण हा थोडासा अजून तरुण आहे याच्यापेक्षा, रामापेक्षा, पण तेज आणि सौंदर्यामध्ये कुठेही कमी नाही, तेवढाच प्रभावी. तर ती म्हणते की छान आहे. तर ती त्याला विचारते की बाबा रे की असं आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तर बरं तोही डोक्यानं तेवढाच बुद्धिमान आहे. तर तो म्हणतो की मी तर या दोघांचा दास आहे, मी इथं आलोय ते त्यांचा दास म्हणूनच आलो. माझ्याकडे स्वतःचे अधिकार नाहीत, माझ्याकडे स्वतःचं काही मतं नाहीत. मला जे माझा भाऊ वहिनी सांगते त्या पद्धतीनं मी हे करतो. तर तुला माझ्याशी लग्न करून त्यांचा दास का व्हायचा आहे, त्यापेक्षा तू रामालाच विचार ना. म्हणून तो परत तो रामाकडे. मग तिच्या लक्षात आहे की अरे हे भाऊ भाऊ म्हणून आपल्याला हे काहीतरी त्यांचं चालू आहे. मग ती चिडते आणि तिच्या लक्षात येते की हे जे काही सगळं चालू आहे तो त्या वहिनीमुळे एवढा आज्ञाधारक आहे आणि हा त्याच्या त्या सुंदर दिसणाऱ्या बायकोमुळं एवढं तो मला नाही म्हणतोय, मी हिलाच मारते बरं असं म्हणून ती त्याच्यावरती आक्रमण करते त्या सीतेवरती. आणि राम एकदम चपळाईनं
तिला बाजूला घेतो आणि तोही चिडतो आणि मग तो म्हणतो लक्ष्मणाला की अरे हिनं अशा प्रकारे आक्रमण केलंय, तिचा बंदोबस्त करायला पाहिजे. मग तो क्यू लक्षात घेतो लक्ष्मणाचा एक हे आहे बरं का, म्हणजे तो आपणहून कुठेही हे नाही, तो आज्ञेशिवाय त्यानं कधी काही केलेलं सांगितलं आणि तो ते लक्षात घेतो की त्याला आता कार्य करायचंय आणि मग तो तलवारीनं तिचं नाक कापतो, तिचे कान कापतो. ही कथा आपल्याला माहिती आहे. आणि ती रडत रडत किंवा रक्तबंबाळ ती तिच्या परत घरामध्ये येते. घरामध्ये ते 2 असुर तिच्या बरोबर असतातच. ओके. आणि ते 14,000 असुरांचं सैन्य गोळा करतात आणि त्या रामावरती आक्रमण करून जातात. तर हा एकटा राम त्या 14,000 असुरांचा पराभव करतो, त्या दोघांनाही मारून टाकतो. आणि आता तिला प्रश्न पडतो की आता करायचं काय. तर ती लंकेमध्ये जाते. बरं, रावणानं तिच्या नवऱ्याला मारलंय बरं का, आणि तिला त्याचीच मदत आता घ्यायला लागणार आहे. पण डायरेक्ट कशी मदत मागेल ना, कान कापलेत, नाक कापले, तू मला मदत कर, असं ती करत नाही. ती जाते लंकेमध्ये आणि रावणाला जाऊन भेटते आणि त्याला ते वर्णन करून सांगते की असे आहेत 2, तुला माहितीये का की तिकडे ते आलेत आणि तर तू एवढा बलवान, तू एवढा प्रतिष्ठित, तू एवढा ज्ञानी, तू एवढं हे, आणि ती एवढी सुंदर सीता त्या रामाबरोबर राहते. खरं तर तिचा पती होण्याचं भाग्य कुणाला पाहिजे, तर तुला पाहिजे. ती एवढी सुंदर आहे, ती एवढी छान दिसते, ती एवढी बुद्धिमान आहे, ती जनक राजाची मुलगी आहे, प्रतिभावान आहे, संपन्न आहे. आणि हे सगळं बघून त्याला असं वाटतं की माझ्याकडे आता म्हणजे आता एवढं बहिणीनं वर्णन केलं म्हटल्यानंतर त्याला पण वाटतच ना. मग ती त्याला सांगते, कारण की तिच्या पाठीशी अनुभव आहे ना, त्या एकट्यानं त्या 14,000 असुरांना मारलंय. मग ती त्याला काय सांगते की ती 2 जण आहेत ना, ती फार बलवान आहेत, तू असं डायरेक्ट तिथं जाऊ नकोस, तर थोडस वेगळ्या पद्धतीनं तू या गोष्टी कशा करता येतील, डायरेक्ट फाईट घेऊ नको. आणि मग ती पुढे कथा, तो मारीच नावाचा राक्षस, मग ते सोन्याचं हरिण, आणि मग तो जातो, ते सगळं त्याच्यामध्ये घेतो. तर आणि मग तो तिला अपहरण करून लंकेमध्ये घेऊन येतो. मग त्याच्या प्रवासामध्ये त्याला जटायू भेटतो. वाटेत काही प्रवास त्याला करताना ती लोक भेटतात, ती वाटेत परत यांना भेटतात रामाच्या प्रवासामध्ये. तर मग तो घेऊन जातो. आता इथे खूप वेगळ्या पद्धतीनं या कथेकडे आपण जातो बरं का. म्हणजे ते सगळेजण एकत्र आहेत, हा एक भाग झाला. आता सीता तिकडे आहे, सीता लंकेत आहे आणि राम आणि लक्ष्मण दोघंच आहेत. तर आपण त्याचा विचार या ठिकाणी त्या दोघांना काय वाटलं असेल की आता काय, शेवटी राम जरी असला तरी कुठल्या तरी क्षण त्याला असं हेल्पलेस वाटलं असेलच ना, किंवा ते एक सेन्स असतो ना दुःखाचा की अरे मी कोणाचं काय वाईट केलं एक्झॅक्टली, आणि माझी बायको कोणतरी घेऊन गेला. तर या पद्धतीनं आपल्याला सीतेच्या पूर्वी म्हणजे सीतेचं हरण व्हायच्या आधीचा रामायण आणि नंतरचा रामायण असं आपल्याला बघावं लागतं.